आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील आम्ही कुलीनांच्या कन्या पद्मा हे प्रकरण वाचित आहे. आम्ही कुलीनांच्या कन्या पद्मा. आम्ही कुलीनांच्या कन्या चाफे कळ्या पाना आड मुळी मांडून आरास मुग्धपणे लावू वेड. आम्ही कुलवती कन्या वाद फुकाचा न घालू शब्द चतुर मोजके हिरे माणकांशी तू. आम्ही कुलशीलवती नाही बोलणार प्रीती कुलीनांच्या डोळ्यांनाच समजेल गूढ हेत. डोळा कराल वाकडा कडाडेल वीज जशी सखी शृंगार मंजिरी लीलावती पतीपाशी. करते घरचे गर्जती आज्ञा देती रागी कोणा वाजताच कंकणेही होई अटक शब्दांना. पाऊल ना ओलांडील व्यर्थ कधीच उंबरा दरबारी देवडीत पाय रवांचा दरारा. झाले विलीन आमचे व्यक्तिमत्व घराण्यात सुगंधाने व्यापी घर उदबत्ती की जळत. प्राणरक्षकता कधी उगा जाणवे हवेची प्रसंगात कुलकन्या शिवशक्ती संसाराची. कोकण प्रांतीच्या सागर किनारी झुलत असलेल्या नारळी पोफळींच्या बनातील एक महाविद्यालय, अगदी पहिले नव्यानेच सुरू झालेले, मध्यमवर्गीय जिल्हास्तरीय शहरातले. माध्यमिक शालांत परीक्षा आत्ताच उत्तीर्ण झालेली मुले आगळ्याच नवलाईने वर्गात बसले. साऱ्यांचाच ओसंडून जाणारा उत्साह, वर्गभरचे मोठे उल्हासमय वातावरण. वर्ग प्री डिग्री आर्ट्सचा. वर्गात डावीकडील 2-2.5 रांगांमध्ये बसलेल्या बहुसंख्य कन्यकाच. त्यांची वये 16-17ची. उरलेल्या 1-1.5 रांगेत मुलगे, वये 17-18ची. काही थोडे नोकरी चाकरीत असलेले, महाविद्यालयात निघाले म्हणून प्रवेश घेतलेले 20-25तले. बहुसंख्य कन्यका मध्यमवर्गीय घरातल्या. प्राथमिक माध्यमिक शिक्षक, वकील, डॉक्टर, शासकीय कर्मचारी, अधिकारी, आजूबाजूचे या स्तरातले छोटे मोठे नारळी पोफळींचे वाडीवाले, काही शिक्षणप्रेमी जाणते शेतकरी यांच्या या बहुसंख्य कन्या. मुलगे जवळजवळ याच घरातले. क्वचित दूरवरच्या शेतकरी खेड्यातून उच्च शिक्षणाची दारे ठोठावण्यास आलेले होतकरूही. सगळ्यांनाच कॉलेजातील प्रोफेसरबद्दलचे डोळे भरले कौतुक. मराठीच्या प्राध्यापकाबद्दल 1-2 आठवड्यातच जडलेली निर्मळ जवळी. त्यामुळे त्यांच्या अध्यापनात आलेला पुरेसा मोकळेपणा. कवितेच्या लेक्चरला वर्ग तुडुंब भरलेला. लावलेल्या गद्यपद्य वेचातील एक कविता निहारमधील पद्मा यांची आम्ही कुलीनांच्या कन्या. अध्यापन करीत असतानाचा पाहिलेला वर्गभरच्या कन्यकांच्या चेहऱ्यावरील एकच भाव, जणू आम्हीच कुलीनांच्या कन्या. आमच्यावरीलच ही कविता आहे. प्राध्यापकही त्याच त्यांच्या चेहऱ्यावरील जिवंत भावप्रत्ययाला साथ प्रतिसाद देत घेत या कवितेत शिरलेला. या कवितेतील या कुलीनांच्या कन्या जणू सगळ्या समोर येऊन बसल्या आहेत. उद्या पहाटेला ज्या उमलणार आहेत, उद्या परवा ज्यांचे रूपांतर शुभ्र चाफ्यांच्या फुलराणीत होणार आहे, अशा या आजच्या चाफेकळ्या. शालीन लाजेने चाफ्यांच्या हिरव्या पाना आड लपणाऱ्या. आपण दिसावं न दिसावं, आपलं सौंदर्य रूप कुणाला दिसावं न दिसावं अशा सलज्जतेनं दाराआडून पदराआडूनच बघणाऱ्या. चाफेकळ्या पानाआड मुग्धपणे लावू वेड अशा. यांना आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करणं अजिबात आवडत नसतं. कुणाचं तरी लक्ष मुद्दामून आपल्याकडे, आपल्या रूपाकडे वेधवून घेणं त्यांना मुळीच आवडत नसतं. कुणाकडे न बघाल, कुणाकडे न हसता, कुणाकडे न बोलता, पण आगळ्याच स्मितमधुर मुग्धतेने कुणाला तरी वेड लावणाऱ्या अशा या मधुरमुग्ध चाफेकळ्या. या साऱ्याच बोलण्या चालण्यातील मर्यादशील घराचा वारसा घेऊन आलेल्या मर्यादशील कुलवती कन्या. कुठे बोलायचे झाले तर शब्द चतुर मोजके हिरे माणकांची तोलू अशा शब्दात बोलणाऱ्या.
या अशा काही मोजक्या चतुर शब्दात बोलतील की आपल्याला वाटावं की हे तुमचे आमचे नेहमीचेच गद्यवृक्ष शब्द नव्हेतच. हिरे माणके यांचे मोल असणारे हे अनमोल शब्द. ते यांचे हिरे माणकांचे पण मार्दवाला जपणारे नाद सुंदर शब्द असे की आपण ते ऐकतच असावं. त्या चतुर शब्दांच्या मृदू नादारूपाकडे मोठ्या कौतुकाने बघतच राहावं. या कुलवतींची प्रीत कशी, तर नाही बोलणार प्रीत अशी. छान 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 माझी छोनू कलिती, कुणाकडं ग पाहत होती, तो रविकर का गोची रवाणा, आवडला मुच्या राणीला, लाज लाजली या वचनाने. अशा बालकवींच्या लाजऱ्या लाजऱ्या फुलराणीसारखी या कुलवतींची अबोल लाजरी प्रीत शब्दातून कधीही व्यक्त होणार नाही अशी. मग ती कळायची कशी? ती कुठल्या तरी कुणाला तरी कळवायची नसते. कुलीनांच्या डोळ्यांनाच समजेल गूढ हेत अशी असते यांची कुलीन प्रीत. या शीलवतींची कुलशालीन मुग्ध प्रीत फक्त तेवढ्याच कुलीन मर्यादा सांभाळणाऱ्या शीलवंतांच्या डोळ्यांना आकळायची असते. त्यांच्या या शालीन मुग्ध प्रीतीला तेवढ्याच शालीन मुग्धतेचा प्रतिसाद हवा असतो. त्या कुलवंतांसाठीच या कुलीनांच्या कन्यांची मुग्ध प्रीत असते. इतरांबाबत काय, मर्यादाभंग करणाऱ्यांबाबत काय, बोलण्या चालण्यातले वागण्या बघण्यातले संस्कृतीचे बंध न पाळणाऱ्यांबाबत काय, त्यांच्याबाबत डोळा कराल वाकडा, कडाडेल वीज जशी. तिच्या सुसंस्कृत घरंदाजपणाला सहन होणार नाही. अशा असभ्यतेने कोणी तिच्याकडे वाकड्या डोळ्याने वाकड्या हेतूने पाहिले तर आकाशातील कडाडणाऱ्या विजेसारखी त्याच्याकडे ती अशी जळजळीत नजरेने बघेल की परत तिच्याकडे त्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमतच होणार नाही. या कुलशीलवतींची शृंगार लीला कशी, तर सखी शृंगार मंजिरी, लीलावती पतीपाशी. त्यांची शृंगार लीला फक्त तिला प्रिय सखी मैत्रीण मानणाऱ्या तशाच कुलीन पतीपाशी असणार असते. वसंत ऋतुकालीन आम्रमंजिरीचा सुगंध पेरीत येणारी अशी त्यांची शृंगार क्रीडा असणार असते. या कुलीनांच्या कन्यकांचे ग्रहस्वामिनी म्हणून एक वेगळेच रूप असते. सखी, कांता, गृहिणी, सचिव या पलीकडचे हे गृहसम्राज्ञीचे समर्थ रूप असते. घरातील कर्ते पुरुष जेव्हा तोच सोडून आवाज चढवून नको त्या कठोर कोपिष्ट शब्दाने कुणाला तरी वागताडण करत असतात, तेव्हा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी, त्यांना आवरण्यासाठी त्यांना पुढे येऊन काही बोलावे लागतच नाही. केवळ या कुलीन गृहिणींच्या हातातील कंकणे वाजू दे, त्यांच्या कंकणातून त्यांच्या अस्तित्वाची चाहूल लागताच ते जे करते घरचे गरजती, आज्ञा देती कोणा रागे, त्यांचे ते गरजणारे क्रोधाविष्ट शब्द तिथल्या तिथे अटकले जातात, तिथले तिथे थांबले जातात. एवढा या कुलवती स्वामिनींचा घरातील कर्त्यांवर वचक असतो. आणि घराबाहेरही तेच. घराचा उंबरठा त्यांना ओलांडावा लागतच नाही. घराबाहेरील दरबार देवडीपर्यंत त्यांच्या पायरवांचा दरारा पुरेसा असतो. दरबारी देवडीत पायरवांचा दरारा असा त्यांच्या कुलीन व्यक्तिमत्वाचा प्रभाव असतो. कुलीन माहेरघरातून निघून जेव्हा या कुलीनांच्या कन्या सासरघरी येतात, तेव्हा या नव्या घरात ते आपले आजपर्यंतचे सारे व्यक्तिमत्व विलीन करून टाकतात. या नवीन घरासाठी उदबत्तीसारखी जळत आनंद सुगंधानं हे घर भारून टाकतात. सुगंधाने व्यापी घर उदबत्ती की जळत, असा यांच्या सर्वांच्या सुखासाठी आत्मविलोप असतो. माहेरघरी आपले आई वडील, छोटी मोठी भावंडे यांना जे प्रेम दिले घेतले, तेच प्रेम या सासरघरी पतीसहित सासू सासरे, दीर नणंदा यांना त्या सर्वस्वाने देत असतात. आणि कधी या त्यांच्या संसारात कुणावर कठीण प्रसंग आला तर प्रसंगात कुलकन्या शिवशक्ती संसाराची. या कठीण प्रसंगात या कुलकन्या शिवशक्तीचे सामर्थ्य प्रकट करतात. प्राणरक्षकता हा हवेचा सहज धर्म असूनही तो एरवी जाणवत नाही. तसेच या चाफेकळ्यांसारख्या नाजूक कुलकन्यकांची ही प्राणरक्षक शिवशक्ती
एरवी जाणवत नाही. मात्र कठीण प्रसंगात या कुलीनांच्या कन्यांमधील शिवशक्तीचे प्राणरक्षक असे सामर्थ्य प्रकट होत असते. प्राणरक्षक शिवशक्ती असे त्यांचे दर्शन होत असते. या कवितेत कुलीनांच्या कन्यांचे मोठे विलोभनीय व्यक्तिमत्व रेखाटले आहे. ते रेखाटित असताना आम्ही या विशेषणी सर्वनामाने त्यामध्ये कवयित्रीने स्वतःलाही समाविष्ट करून घेतले आहे हे जाणवत असते. या प्रथम पुरुषी निवेदनामुळे या कवितेला एक वेगळाच आत्मीयतेचा भावस्पर्श लाभला आहे. ती मधून कवयित्रीचेही लोभस दर्शन घडत असते. शिवाय गंमत अशी की असं आम्ही म्हणता म्हणता समोर बसलेल्या तुम्हाला आणि सर्वच कुलीनांच्या कन्यांना यात समाविष्ट करून घेतला आहे अशी सार्वत्रिक जाणीवही या कविताभर पसरलेल्या आम्हीतून व्यक्त होत राहते. असं हे आम्हीचं आवर्तन सर्व तुम्हीत विस्तारत राहत असतं हे या कवितेतील आम्हीचं विशेष अर्थरूप आहे. हे अर्थरूप एकाच शब्दाने आवर्तित न होता कुलीनांच्या कन्या, कुलवती कन्या, कुलशीलवती कन्या, कुलकन्या अशा विविध शब्दरूपांमुळे या कन्यांचा कुलीनपणा अधिकाधिक भावगर्भित केला जातो. शिवाय ही कविता तिच्या पद्मबंधातून हळूहळू फुलत असताना 16-17च्या किशोरींपासून 40-45च्या पुरंध्रीपर्यंतचे विकसित दर्शनही या कुलीनांच्या कन्यांचे येथे होत असते. या कुलीनांच्या कन्यांच्या व्यक्तिमत्वाची येथे 2 मनोज्ञ रूपे दिसत आहेत. शालीन, मधुर, चतुर, गूढ, अबोल, शृंगार मंजिरी, लीलावती सखी, स्वतः लोभ करीत घरभर आनंद सुगंध पेरणारी, स्वत्व विलोपिनी असे हे तिचे पहिले रूप. आणि वाकड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांच्या असभ्यहीन हेतूंना आपल्या जळजळीत नजरेने दग्ध करणारी, घरातील कर्त्यांचा तोल जाण्याच्या क्रोधित गर्जित शब्दांना केवळ अस्तित्वाच्या चाहुलेने अटकाव करणारी, आपल्या उंबरठ्या अलीकडील पायरवाने पलीकडील दरबार देवडीवर वचक ठेवणारी, कठीण प्रसंगात प्राणरक्षक शिवशक्तीचे आत्मतेज प्रकट करणारी हे तिचे दुसरे रूप. या तिच्या 2 रूपांचा जो आपल्याला प्रत्यय येतो तो या कवितेत विरोधी लयबंधावर निर्माण झालेल्या अर्थवाही सौंदर्य दर्शक प्रतिमाबंधामुळे. पानाआडच्या चाफेकळ्या, हिरेमाणकांशी तोलणारे शब्द, सखी शृंगार मंजिरी, जळणारी उदबत्ती या प्रतिमा एकमेकींशी संवाद साधित या कुलीनांच्या कन्यांच्या शालीन, चतुर, मुग्ध, आत्मविलोपी रूपाचा प्रत्यय देतात. आणि कडाडणारी वीज, वाजणारी कंकणे, पायरवांचा दरारा, प्राणरक्षक शिवशक्ती या दुसऱ्या गटातील प्रतिमाही एकमेकांशी संवाद साधित या कुलीनांच्या कन्यांच्या अस्मितापूर्ण आत्मिक सामर्थ्याचा प्रत्यय देतात. या कवितेच्या रचनेतील वरील स्वरूपाचे एकेका गटातील संवादी लयाचे प्रतिमाबंध, पहिल्या गटातील दुसऱ्याशी विरोधी लय साधणारे प्रतिमाबंध भावार्थघन प्रत्यय देत रूपसौंदर्याची निर्मिती करीत असतात. हे सारेच प्रतिमाबंध आपल्यासारख्या रसिकांच्या सृजनशील आस्वादक मनोवृत्तीत विविध भावांचे तरंग उमटवित असतात. उदाहरणार्थ, मुग्धपणे वेड लावणाऱ्या पानाआडच्या चाफेकळ्या, हिरव्या पानाआड लपलेल्या लालसर शुभ्र चाफेकळ्या, शालीन मर्यादा सोडून पुढे पुढे न येणाऱ्या, आपले सौंदर्य न मिरवणाऱ्या, त्यांचे प्रदर्शन न करणाऱ्या, शुभ्र गोऱ्या पान गालावरील स्मितपूर्ण लाज पदराने झाकणाऱ्या आणि अशा कुलीनांच्या कन्या दाराआडून पदराआडून स्मितमुग्धतेनं कुणाला तरी वेड लावणाऱ्या असे भावप्रत्यय येथे प्रतीत होते. हिरेमाणकांना तोलणारे चतुर मोजके शब्द, मोठ्या मर्यादशील मितभाषी यांचे शब्द अगदी मोजकेच, पण असे चतुर की हिरेमाणके यांच्यासारखे अनमोल, दाणेदार, वजनदार, हिऱ्यांची लखलख आणि माणकांचा लालगोल क्रांती डोळ्यांनी दीपवणारी, यांच्या मोजक्या शब्दांची चतुराई मनाला सुखावणारी असं त्यांचं अलगद भावदर्शन देणारे शब्द. लीलावती सखी शृंगार मंजिरी, वसंत ऋतुकालीन आम्र मंजिरीचा सुगंध पेरीत येणारी, वसंतात मोहरलेल्या पिवळसर सौम्यगंधित आम्र मंजिरीचा स्पर्श रंग गंधासहितचा
रती प्रत्यय देणारी पतीपाशीची शृंगारमग्न सखी असे तिचे शृंगार सखी रूप उभी करणारी प्रतिमा आपल्याला जाणवते. डोळा कराल वाकडा कडाडेल वीज जशी, तिच्या संस्कारित घरंदाज सौंदर्यशालीनतेकडे कुणी सभ्यतेचे शिष्टाचार न पाळता वाकड्या स्त्रैण हेतूने पाहिले तर कडाडणाऱ्या विजेच्या जळजळत्या नजरेने त्याच्या मनातील त्या स्त्रैण सूचक हेतूला जाळून टाकणार. अशी तिच्यातील कुलीन रूपगर्वितेची अस्मिता टिपणारी ही प्रतिमा आपल्याला तीव्रतेने भेटते. करते घरात गरजती वाजताच कंकणे, होई अटक शब्दांना. त्यांच्या हातातील कंकणांचा केवळ किंचित नाद, केवळ त्यांच्या अस्तित्वाची चाहूल बस. करते जे घरचे गरजती, आज्ञा देती रागे कोणा, त्यांना तत्क्षणीच अटकाव होतो, त्यांना प्रतिबंध होतो. त्या घरच्या कर्त्यांना आपल्या कुणावरचा कठोर राग कोप तात्काळ आवरावा लागतो. असा प्रत्यय देणारा हा प्रतिमाबंध. उंबरा न ओलांडणारा तिच्या पायरवांचा दरारा. अंगणातील दरबारात किंवा पंचायतीच्या देवडीत तिला उंबरठा ओढून प्रत्यक्ष जाण्याचे कारणच नसते. केवळ तिच्या पायरवांचा दरारा, तिच्या कुलीन सात्विक व्यक्तिमत्वाचा प्रभाव तेथील घडामोडींवर पडणारच असतो. असा ध्वन्यार्थ सुचवणारा हा तिच्या पायरवांचा दरारा असतो. सुगंधाने व्यापी घर उदबत्ती ही जळत, स्वतः जळत राहत, भोवताल सुगंधाने भारून टाकणे हा उदबत्तीचा गुणधर्म. तर आत्मविलोप करीत भरले घर आनंदाने भारून टाकणे हा कुलवतींचा सहज धर्म. स्वतःच्या सुखदुःखांचा विचार न करता घरातील सर्वांच्या आनंदासाठी सर्वस्व देणं हा कुलवतींचा कुलधर्म. असा संस्कार करणारी ही प्रतिमा. प्राणरक्षक शिवशक्ती कुठल्याही कठीण प्रसंगात तिच्या सुप्तपणे वसत असलेली प्राणरक्षक शिवशक्ती हे तिच्यातील सामर्थ्य. संकटाचे निर्दालन करणारे आणि संसाराचे शिवमंगल करणारे तिचे शिवसामर्थ्य. अशुभाचा संहार आणि शिवमंगलाची निर्मिती आणि रक्षण हे तिचे आत्मिक सामर्थ्य. हा आशय सुचवणारी ही प्रतिमा. या कवितेच्या रचनेतील लयदार छंद सौंदर्यही पाहण्यासारखे. 8 अक्षरांच्या 4 काव्यपंक्तींचा एक बंध, जणू 8 पाकळ्यांचा एक पद्मबंध. 8 अक्षरांचे एक आवर्तन असा या कवितेचा एक पानी रचनाबंध आहे. शब्दांची मोडतोड नाही, यतीचा भंग नाही, कसले शब्दकाठिण्य नाही, आडनीड ताल नाही. अगदी सुरेल लयतालाचा दुसऱ्या चौथ्या पंक्तीवर सौम्य संथ झोका घेत यमक प्रासाचा ठेका देत चालत असलेली कविता कुणी गद्यात म्हणावी, कुणी पद्यात म्हणावी, कुणी काव्यदर्शन घडवावे, कुणी गीतगायन करावे, कुणाच्याही कसल्याही गद्य पद्य पेशकारीला सहज सुंदर साथ संगत करील अशी ही कविता आहे. शब्दकळा ही कशी? ही कविता म्हणजे जणू एक कुलीनांची कन्याच. त्यामुळे तिची शब्दकळा, तिचे शब्द चतुर मोजके असेच. मुळी ना मांडू आरास असेच. वाद काठिण्याचा ना घालू असेच. चाफेकळी मुग्धपणे हिरी माणकांशी तोलू, लीलावती, शृंगार मंजिरी, कंकणे, उंबरा, सुगंध, पायरव असे काही गोलाई असलेले, नादमधुर असलेले सौंदर्यशाली शब्द विशिष्ट अक्षरप्रासांची आवर्तने घेत मृदू मुलायम भावाचा प्रत्यय देत असतात. आणि कडाडेल वीज, करते घरचे गरजते, प्राणरक्षकता, शिवशक्ती असे कडाडणाऱ्या प्रासाच्या आवर्तनातील शब्द कठोर तीव्र भावाचा प्रत्यय देत असतात. एकूण कवितेतील प्रतिमांचे, शब्दांचे, छंदांचे, लयतालाचे सौंदर्यरूप हे कुलीनांच्या कन्यांचे शालीन, कुलीन, आत्मविलोपी, खानदानी, अस्मितापूर्ण, करारी आत्मरूप यांच्याशी अगदी एकजीव झाले आहे. असा काव्यात्मक प्रत्यय देणारी ही कविता आहे. धन्यवाद.